तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये. तर आपण आता आलेलो आहेत महाराष्ट्र बॉर्डर देवरी. काय महाराष्ट्र बॉर्डर देवरीवर आज काय ट्रॅफिक नव्हतं एवढं. काय आल्याच आलाव काठेवर डायरेक्टच. काय ट्रॅफिक काय नसल्यामुळे आलाव काठेवर. मग काय आलाव काटा काटा करून आपलं समोर आलाव. काटा करून एंट्री दिली. आपला काय एंट्री देऊन आपलं समोर आपलं चिचोला बॉर्डरला आलो. चिचोला बॉर्डरला काय मॅकॅनिकल फाडलं न हाईट असल्यामुळं काय आपलं एंट्री देऊन आपलं आला समोर काय बघा, आज जाताना रायपूरकडे जाताना काहीच ट्रॅफिक जामच नव्हतं. म्हणजे समोरून येणाऱ्या गाड्या म्हणजे फुल ट्रॅफिक होतं. मग काय बॉर्डर क्रॉस केली, बॉर्डरच्या बाहेर आलो. मग काय आपलं निघालं आपलं सरळ. आता काय रायपूर क्रॉस करायचं होतं. मग काय समोर आलो, हे बघा चमचे. मग काय राजनांदगाव बायपासला आलो. राजनांदगाव बायपासला काय हे बघा पुढं ओडिसी किंग 18 फूट चौडं घेऊन कसा चालत होता. हाच म्हणायचा खरा ओडिसी किंग. समोरून गाडी आली की पार एक साईड टायर खालीच उतरत होता. कारण मग काय आपलं हे सरळ राजनांदगाव बायपासला सिंगल रस्ता असल्यामुळे जरा थोडे हे पुढं टेलर होती 2, यांनी काय पार जाम लावला. मग काय आलो आपलं रायपूर सिटी पार करून थोडं म्हणलं आता रेस्ट घ्या म्हणलं. टायर बी थोडी गार होत्यात. मग काय साईडला लावली गाडी. कसा वाटला व्हिडिओ हे आपण रील्स बी सोडलेले आहे, आपण रील्स चेक करतो. मग काय समोर आला हे बघा आरंगचा RTO. जे यायला हे तर कवा बी उभाच असतोय, कवा बी या. मग काय आला, ह्याला बी दिली थोडी देणगी देऊन आला. पुढं सकाळी आपल्याला आपला दोस्त बंडा गाठ पडला. मग काय बंडाची गाडी घेतली. मग काय जेवण करा म्हणलं, जेवण केलं. आणि आपल्याला आपल्या टायरची साईड पलटी मारायची होती. टायरची साईड पलटी मारून घेतली. मग काय आपल्याला आता ऐकाय भेटलं की आता आपली गाडी होणार आहे 10 तारखेच्या पुढून खाली. आज काय मग आता 2 तारीख होती. आता म्हणलं 8-10 दिवस आता रिलॅक्स आहे. मग काय आला आपलं तिथून आपलं दमादमाने निघाला. समोर आला सरायपल्ली बॉर्डर क्रॉस केली. मग सरायपल्ली बॉर्डर जशी क्रॉस केली तसं बघा ही पावसाने